मित्रांनो नमस्कार. दिग्विजय चव्हाण आराध्य क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि वन्य प्राणी संशोधन केंद्र कात्रज या ठिकाणी. या संशोधन केंद्रामध्ये किंवा झू पार्कमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर प्रौढांसाठी इथे 40 रुपये तिकीट आहे, तर लहान मुलांसाठी 10 रुपये इतकं एका माणसासाठीचं तिकीट आहे. मित्रांनो, या पार्कची जी स्थापना आहे ती 1986 साली झालेली आहे आणि या झू पार्कमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साप, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना सुद्धा या ठिकाणी बघू शकता. मित्रांनो, या पार्कमध्ये तुम्हाला पाण्याची बाटली घेऊन जाण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर कुठलीही हानिकारक वस्तू जी प्राण्यांना अपायकारक आहे अशी वस्तू घेऊन जाण्याला या उद्यानामध्ये परवानगी नाही. या झू पार्कमध्ये आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सर्पोद्यान बघू शकता. या झाडाच्या ओंडक्यावर पसरलेला असा हा साप आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे. या सर्पोद्यानामध्ये विविध प्रकारचे साप आपल्याला बघायला मिळतात. विषारी, त्याचबरोबर बिनविषारी असे अनेक प्रजातींचे साप या सर्पोद्यानामध्ये ठेवलेले आहेत. आता आपण हा जो व्हिडिओ बघतो आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही एक मोठा अजगर या ठिकाणी बघू शकता, ज्याला इंग्लिशमध्ये पायथॉन असं सुद्धा म्हटलं जातं. सापांबरोबरच तुम्ही वेगवेगळ्या प्रजातींची कासवं सुद्धा या उद्यानामध्ये बघू शकता. सापांसोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या घोरपडी या ठिकाणी बघायला मिळतात. सापांचे अतिशय वेगवेगळे प्रकार, वेगवेगळ्या प्रजाती या सर्पोद्यानामध्ये ठेवलेल्या आहेत. ही लांब सुसर आहे मित्रांनो, आणि अशा 2 या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. तर ही आहे मगर. पाण्यामध्ये अतिशय शांतपणे पहुडलेली मगर आपल्याला बघायला मिळते आणि पाण्यामध्ये स्वच्छंदपणे विहार करणारा कासव सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा पाण्यामध्ये राहणारे काही सापांचे प्रकार आणि ही एक घोरपड आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसते आहे. अजगराचा हा दुसरा प्रकार आपल्याला बघायला मिळतो आहे. मित्रांनो, या संपूर्ण झू पार्कचं जे क्षेत्रफळ आहे ते साधारण 130 एकर एवढा प्रचंड आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही या झू पार्कमध्ये फिरायला याल तेव्हा मानसिक तयारी करून या, कारण हे संपूर्ण झू पार्क बघायला साधारण 3 ते 4 तास कमीत कमी लागू शकतात. हे झू पार्क स्वारगेट बसस्टँडपासून अगदी जवळ आहे. त्याचबरोबर भारतीय विद्यापीठाच्या अतिशय जवळ हे उद्यान आहे आणि या उद्यानाची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे उद्यान बुधवारी बंद असतं मित्रांनो. परत एकदा सांगतो, हे उद्यान बुधवारी बंद असतं. तर हे बघा, आपण या उद्यानातला अस्वल या ठिकाणी पाहत आहोत.
अतिशय स्वच्छंदपणे विहार करणारा हा अस्वल आणि ही त्याची जोडी, त्याचा जोडीदार दुसरा अस्वल. आणि मित्रांनो, जाळीच्या आतमध्ये हा बिबट्या आपल्याला दिसतो आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये लेपर्ड असंही म्हणतो, जो अतिशय चपळ असा प्राणी आहे आणि तितकाच हिंस्त्र, व्हायलेंट सुद्धा असतो. झाडाच्या सावलीमध्ये अतिशय शांतपणे भ्रमण करताना हा बिबट्या आपल्याला दिसतो आहे. अतिशय रुबाबदारपणे जंगलामध्ये झाडांच्या सावलीमध्ये तो विहार करताना आपल्याला दिसतो आहे मित्रांनो. थोडंसं पुढे गेल्यानंतर अजून एक प्राणी आपल्याला बघायला मिळाला आणि तो प्राणी दुसरा तिसरा कोणीही नसून जंगलाचा राजा आहे असं म्हणायला हरकत नाही. हा आहे पट्टेरी पट्टेरी बंगालचा टायगर. अतिशय शांतपणे पायवाटेवरून मार्गक्रमण करताना हा वाघ आपल्याला दिसतो आहे. खरं तर मित्रांनो, मला हा वाघ थोडासा वयस्कर वाटला, कारण त्याच्या हालचाली अतिशय संथ होत्या किंवा त्याचबरोबर त्याचं गुरगुरणं हे सुद्धा अतिशय संथ पद्धतीचं मला वाटलं. गमतीचा भाग असा की हा जो वाघ आहे तो सतत गोलाकार अशा फेऱ्या मारताना दिसतो आहे. त्याने स्वतःचा एक विशिष्ट असा रूट सुद्धा तयार केलेला आहे आणि त्याच रूटवरून तो पुन्हा पुन्हा फेरी मारताना आपला दिसेल. अतिशय विलोभनीय असं हे दृश्य आहे मित्रांनो. वाघ ज्याच्या नावातच दरारा असतो, रुबाब असतो, असा हा जंगलाचा राजा वाघ. लहानपणी आपण ज्याला वाघोबा वाघोबा म्हणायचो, तोच हा वाघोबा अतिशय रुबाबामध्ये चालताना आपल्याला दिसतो आहे. मित्रांनो, ही उद्यानातली मोकळी जागा आहे. याच मोकळ्या जागेमध्ये झाडाखाली बसून बरेचसे नागरिक घरातून आणलेला खाऊ खात असतात. थोडा आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या हरणांच्या प्रजाती सुद्धा बघायला मिळतात. हरिण असेल, सांबार असेल किंवा काळवीट असेल, अशा हरणांच्या विविध प्रजाती या उद्यानामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि या प्राण्यांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी जास्त आहे. अतिशय प्रशस्त आणि लांबवर पसरलेलं असं हे राजीव गांधी वन्यप्राणी संशोधन केंद्र आहे. अनेक वन्यजीव आपल्याला या उद्यानामध्ये बघायला मिळतात. केवळ लहान मुलांनाच नव्हे तर अगदी प्रौढांना सुद्धा हा अनुभव अतिशय छान वाटत असतो. जसं गायींच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात, त्याच गायींच्या, म्हशींच्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात.
तरी अगदी खरं सांगतो मित्रांनो, हा अनुभव जरी थकवणारा असला तरी लहान मुलांबरोबरच मोठ्यांना सुद्धा आनंद देणारा ठरतो. त्यामुळे जर तुम्ही पुण्यात गेलात, कात्रजला गेलात तर नक्की या उद्यानाला भेट द्या आणि वेगवेगळे प्राणी, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रजातीचे साप या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, ख्रिसमसची सुट्टी जवळच आहे, तेव्हा या सुट्टीमध्ये या उद्यानाला भेट द्या. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमंडळींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण हा व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले जातात, मेहनत केली जाते आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केला जातो. मित्रांनो, भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.